नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण आजकाल प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती थायरॉईडच्या समस्येने त्रस्त आहे. वजन वाढतंय, थकवा जात नाही, केस गळत आहेत, हार्मोन्स बिघडत आहेत, महिलांच्या पाळीच्या समस्या होत आहेत आणि डॉक्टर सांगतात तुम्हाला थायरॉईड आहे. पण प्रश्न असा आहे की थायरॉईड नेमकं का होतं, लक्षणं कशी ओळखायची, डाएट काय घ्यायचं, औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थायरॉईड पूर्णपणे समजून घेणार आहोत, कारणापासून उपचारापर्यंत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पाहूया थायरॉईड म्हणजे काय. आपल्या गळ्यात एक छोटीशी ग्रंथी असते, तिला थायरॉईड ग्रंथी म्हणतात. ही ग्रंथी आपल्या शरीराचे खूप महत्त्वाचे काम नियंत्रित करते. मेटाबॉलिझम म्हणजेच अन्न जाळण्याची प्रक्रिया, वजन, ऊर्जा, हार्मोन्स, हृदयाची गती, पचन, मेंदूचे कार्य. म्हणजेच थोडक्यात थायरॉईड म्हणजे शरीराचा कंट्रोल रूम आहे. जेव्हा ही ग्रंथी जास्त किंवा कमी काम करते तेव्हा समस्या सुरू होतात. आता पाहूया थायरॉईडचे प्रकार. मुख्य 2 प्रकार आहेत थायरॉईडचे. त्यातला पहिला आहे हायपोथायरॉईड, म्हणजेच थायरॉईड कमी काम करतो. हा थायरॉईड सर्वात जास्त आढळतो. त्यामध्ये वजन वाढते, सुस्ती येते आणि थंडी जास्त वाटते. आणि दुसरा आहे हायपरथायरॉईड, म्हणजे थायरॉईड जास्त काम करतो. यामध्ये वजन कमी होतं, घाम जास्त येतो आणि हृदय धडधडतं. आता पाहूया थायरॉईड होण्याची कारणे. आजकाल थायरॉईड इतका का वाढला आहे, तर त्याची महत्त्वाची कारणं आहेत. त्यातलं पहिलं आहे ताण, म्हणजेच स्ट्रेस. सतत चिंता, टेन्शन, झोपेचा अभाव यामुळे हार्मोन्स बिघडतात. आणि दुसरं कारण आहे चुकीचा आहार, जंक फूड, पॅकेज फूड आणि साखर जास्त असलेलं अन्न खाण्यामुळे सुद्धा थायरॉईड वाढतोय. तिसरं कारण आहे आयोडीन कमी किंवा जास्त. मिठातून आयोडीन मिळते आणि असंतुलन झाले की समस्या वाढते. आणि चौथं आहे हार्मोनल बदल, विशेषतः महिलांमध्ये प्रेग्नेन्सी, मोनोपॉज आणि PCOD नंतर थायरॉईड सुरू होतं. 5वं आहे अनुवांशिक कारण. घरात जर कोणाला थायरॉईड असेल तर थायरॉईड होण्याची रिस्क वाढते. आणि 6वं आहे इम्युनिटी कमी. ऑटो इम्युन रोगामुळे थायरॉईड बिघडतो. आता आपण पाहूया थायरॉईडची लक्षणं. खूप लोकांना थायरॉईड असतो पण कळत नाही. त्याची महत्त्वाची लक्षणं आहेत. हायपोथायरॉईडची लक्षणं आधी पाहूया. त्यातलं पहिलं आहे वजन वाढणे, चेहऱ्यावर सूज येणे, केस गळणे, थकवा, बद्धकोष्ठता, पाळी अनियमित, थंडी सहन होत नाही, त्वचा कोरडी होते. आता हायपरथायरॉईडची लक्षणे पाहूया. वजन कमी होणे, भूक वाढणे, घाम जास्त येणे, चिडचिड, हृदय धडधडणे, हात थरथरणे. जर ही लक्षणं दिसत असतील तर टेस्ट करणे आवश्यक आहे. आता आपण पाहूया कोणती टेस्ट करावी. डॉक्टर सामान्यतः या टेस्ट करायला सांगतात. पहिली आहे TSH, दुसरी आहे T3 आणि तिसरी आहे T4. TSH टेस्ट जर का जास्त असेल तर तो हायपोथायरॉईड असतो आणि TSH कमी असेल तर हायपरथायरॉईड असतो. आता आपण पाहूया थायरॉईडसाठी योग्य डाएट. यामध्ये आहार खूप महत्त्वाचा आहे. खाण्यासाठी चांगले पदार्थ कोणते आहेत ते पहा. मूग, डाळी, हिरव्या भाज्या, फळे, ड्रायफ्रूट्स, नारळ, तूप थोड्या प्रमाणामध्ये, भात आणि तूप मर्यादेत घ्यावे. विशेष फायदेशीर काय आहे ते पहा. भिजवलेले बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफूल बिया. आता आपण टाळायचे पदार्थ पाहूया. मैदा, जंक फूड, कोल्ड्रिंक्स, साखर जास्त नको, तळलेले पदार्थही जास्त नको. आणि काही भाज्या मर्यादेत घ्या. त्या आहेत कोबी, फ्लॉवर आणि सोयाबीन, कारण त्या थायरॉईड हार्मोन्सवर परिणाम करू शकतात. आता जीवनशैलीमध्ये कोणते बदल करणे महत्त्वाचे आहे बघा. औषधांइतकाच महत्त्वाचा भाग आहे जीवनशैली. रोज 30 मिनटं चाललं पाहिजे, योगा केला पाहिजे
प्राणायाम केले पाहिजेत, ध्यान केले पाहिजे आणि 6 ते 8 तास झोप आवश्यक आहे. आता विशेष योग कोणते करणे आवश्यक आहे तर भुजंगासन, सर्वांगासन, मत्स्यासन, उज्जयी प्राणायाम हे थायरॉईडसाठी खूप फायदेशीर आहेत. आता पाहूया औषधं घ्यावी लागतात का आयुष्यभर, तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे प्रत्येकाला आयुष्यभर औषधं घ्यावी लागतातच असं नाही. जर ताण जास्त असेल, वजन जास्त असेल, आहार हार्मोनल असंतुलन असेल तर सुधारणा शक्य आहे. पण काही प्रमाणात ऑटो इम्युन सर्जरी आणि कायमस्वरूपी नुकसान असेल तर औषधे चालू ठेवावी लागतात. म्हणून डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. तर यावर काही सोपे घरगुती उपाय पाहूया. तर कोमट पाण्यामध्ये हळद मिसळून पिणे, धण्याचं पाणी पिणे, तसेच नारळाचं पाणी पिणे आणि अश्वगंधा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे. आता महत्त्वाची गोष्ट पाहूया. तर थायरॉईड म्हणजे भयानक आजार नाही, तर योग्य आहार, व्यायाम, औषधं आणि मानसिक आरोग्य यामुळे तो नियंत्रणात येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घाबरू नका, समजून घ्या. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असेच आरोग्यविषयक व्हिडिओ घेऊन येत असते. धन्यवाद.